आता आपण नवी मुंबई पनवेलमध्ये गेलेले असो घर बघण्यासाठी तर आणि आता आपण सॅम्पल फ्लॅट बघतो तर चला आधी आपण फ्लॅट बघून घेऊया. तर आपण तर आता 1 BHK बघितलं पण अजून समजा एखाद्या 2 BHK घेऊन चाललं समजा 2 फॅमिली असली तर पण विचारून घेऊया तर ते पण आहे का. त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन दिलाय 2 BHK तर आहेच पण प्लस आपण जोडी फ्लॅट बनवून देतोय. जरी तुमचे कितीही पाहुणे रावणे आले तरी तुम्ही आतमध्ये हॉल दाखवतो मी जोडी फ्लॅटचा तुम्ही हॉल बघा. तर हॉल समोर हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे जसं मी बोललो ना आपल्या पुणे सांगली साताराचा जरी माणूस आला तर त्याला हा डायरेक्ट गावाकडे जायला सोयीस्कर आहे. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी आपलं आजचं ब्लॉग कुडामधनं किंवा सिंधुदुर्गमधनं स्टार्ट होत नाही तर आपण आज नवी मुंबई पनवेलमध्ये इलेले असो आणि आज जस्ट सकाळी आपण इलं 8 वाजता. आता हॉटेलमध्ये आम्ही जर फ्रेश वगैरे झालो, मस्त आंघोळ वगैरे झाली आणि आईने आता येतं इल्यानंतर आपण निघूया. कुठे जातो काय असा तुमका बघूक मिळताला एका मस्त ठिकाणी आपण जाऊचे असो. आपल्यासोबत मित्र असा तेजस्पना आणि रिक्षा इलेली असा आपण सांगितलं तर आईने बघूया आता किती वाजता येतात. आपण 11 वाजता जाऊचा असा तर नाश्ता वगैरे करून जाऊया. जाता आता आईने आता येतील त्यांचीच वाट बघतो. येली आईच आणि बोलले आणि आईने येली. हे बघा आई आणि दिव्या दोघा पण. चला आता रिक्षाने जाऊया, पहिला काहीतरी खाऊया आणि त्याच्यानंतर पुढे मग प्रवास कंटिन्यू करूया. चला रिक्षात बसूया. सरका तिलो पहिले नाश्ता करू आपण. तिकडे नित्यानंद वडापाव सेंटर म्हणून असा जाऊया, लाईनमध्ये राहूया आणि घेऊया पटापट. इथलो आम्ही इकडतो स्पेशल वडापाव आणि काही सॉस असा. हे बघा चटणी पण युनिक असा, मिक्स चटणी असा. कशी आहे चव आई? जबरदस्त मस्त आमच्या रिक्षावाल्याने सांगितलं. मंडळी आपला नाश्ता वगैरे झालेला असा आणि फायनली आपण आता आपल्या डेस्टिनेशनकडे जाऊन निघालो. तर कसं वाटलं आई? जबरदस्त. नवी मुंबईमध्ये येऊन आम्ही पहिल्यांदा काहीतरी वेगळा ट्राय केलो. वेगळाच वडापाव होतो, एकदम युनिक मस्त. टेस्ट तर जबरदस्त. हां 2 प्रकारची चटणी होते आणि लाल चटणी पण भारी होती. हां आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय की याचो ऑर्डर देऊचं काउंटर वेगळं होतं आणि ऑर्डर घेऊचं काउंटर वेगळं होतं. दोन्ही वेगवेगळे होते. मुंबईचं वडापाव. हां नित्यानंद वडापाव एकदम मस्त, चांगली टेस्ट, वेगळा काहीतरी अनुभव मिळाला. पहिलीच डिश खाल्ली होती की वेगळी होती. आता पण माणूस बरे भेटले. आता आपल्या जागेवर जाऊया. आता जाऊया मग एका सुंदर ठिकाणी घेऊन जाते. आता आपण नवी मुंबई पनवेलमध्ये गेलेले असो घर बघण्यासाठी तर आणि आता आपण सॅम्पल फ्लॅट बघतो तर चला आधी आपण फ्लॅट बघून घेऊया. नमस्कार. हा बघा मॅडम, हा आपला लिव्हिंग आहे. तर तुम्ही बोलाल तर हा सॅम्पल फ्लॅट आपण रेडी करून ठेवलेला आहे. जवळजवळ तुम्ही बघाल तर 600च्या आसपास तुमचा एरिया जातो. हा लिव्हिंग आहे. लिव्हिंगला आपण बाल्कनी सुद्धा देतो बाहेर. हो हा 1 BHK आहे. आतमध्ये किचन आहे, सिंगल प्लॅटफॉर्म. किचनला आपण सज्जा देतो म्हणजे तो नंतर तुम्ही वाढू शकता कपडे सुकत घालायला. हा तुमच्या हिशोबाने. आणि आतमध्ये सर्व फ्लॅट आपले मास्टर बेडरूमच आहेत. जरी तुम्ही बघाल तर तिकडे स्टोरेज वगैरे ठेवायला तुम्हाला सामान आहे. असं जरी गावावरून आपली माणसं आली इथे पण हा इथे तुम्ही बनवू शकता किंवा साईडला बनवू शकता. म्हणजे तसं स्टोरेज आहे. म्हणजे एक सोफा लावून पण म्हणजे तुम्हाला जागा आहे खेळती घरामध्ये असं. अजून एक इथून मार्केट वगैरे मार्केटचं कसं काय? इथून मार्केट खालीच मेन रोडला मार्केट वगैरे अवेलेबल आहे. आता प्रोजेक्टच्या जस्ट तुम्ही थोडं पुढे गेला तर महाराजांची युनिव्हर्सिटी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची सेंट वेलफेडची स्कूल आहे. आणि आता कसं आहे ज्या रोडने आपण आतमध्ये आलो म्हणजे विस्तारा गार्डन, आपलं प्रोजेक्टचं नाव विस्तारा गार्डन आहे. तर विस्तारा गार्डनला एंट्रन्स करताना एक रोड जो आहे तो MIT युनिव्हर्सिटीला जातो. तर प्रोजेक्टच्या बाजूला एक तर महाराजांची युनिव्हर्सिटी आहेच आणि एक MIT युनिव्हर्सिटी आपल्याला म्हणजे सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे पनवेलमध्ये. त्यामुळे कसं आहे जरी तुम्ही गावी राहता, आता जरी इकडे येणं जाणं नाही झालं
बाबा फ्लॅट रेंटवर द्यायचं आहे. ते कसं युनिव्हर्सिटी Student जवळ असल्यामुळे हो हा. बॅचलरने तुम्हाला रेंट पण जास्त आहे. रेंट पण जास्त असं येतं, आहे. बरोबर. हो आणि जर आपण लहान मुलं असली तर शाळा लहान मुलांच्या जवळ. शाळा CBSE पॅटर्न स्कूल आहेत, आपली मराठी स्कूल सुद्धा आहे आणि सेमी इंग्लिश स्कूल सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे 2 शाळा अवेलेबल आहेत आपल्याकडे म्हणजे प्रोजेक्ट एक राहण्यासाठी पण योग्य आहे की मार्केट आणि हो, शाळा बरोबर. जवळ आहे. आणि एक रेंटने द्यायचं असेल हा, तरी तर पण rent- एक तो एक ऑप्शन आहे काय युनिव्हर्सिटी जवळ असल्यामुळे आपल्याला बरोबर. स्टुडंट भेटतात. आणि आता बेनिफिट काय होतोय की तुम्हाला प्रोजेक्ट जो आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर त्यामुळे कसं आहे आत्ता आपलं काम चालू होतं. त्यामुळे आत्ताचा रेट जो आहे तो रेडीचा रेटच्या बरोबरचा नाही आहे. समजा रेडीचा रेट जर 40-45 लाख आहे, तोच अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये 1 BHK चा रेट 30 लाखापासून चालू आहे हा, आपल्याकडे. म्हणजे आपण जेव्हा हा रजिस्ट्रेशन करतो काम चालू कामामध्ये चालू हो. कामामध्ये आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण रजिस्ट्रेशन सुद्धा करून देतो करून देतो. कस्टमर. हा, मग आपल्याला तोच रेट मिळतो. हा तो कसं आहे जसं जसं तुमचं काम होणार. हम्म. समजा आता पोझिशन 1.5 ते 2 वर्षाचं आहे, आता तुम्ही घेतलंय 30 ला, फ्लॅट रेडी होईपर्यंत तो 40-45 पर्यंत जातो. का तसं ते प्राइस वाढत वाढत जाते जाते. असं. म्हणजे तुम्ही घेतलेला प्राइस जो आहे ते 30 लाख आहे, हम्म. पण जोपर्यंत रेडी होतोय, जरी तुम्ही रेडी झालं बोला सेल करायचंय, तुम्ही घेतलाय 30 ला विकताय हा, 40-45 40-45. म्हणजे आपण रेडी घेऊन विकू पण हा शकतो. म्हणजे 2 वर्षात ते म्हणजे हा. तुमचं प्राइस पण वाढते Price घराचं असं वाढते, आहे. बरोबर. हो म्हणजे तसं म्हणजे प्राइस plus वाढणार. point आहे म्हणजे पैसे जर गुंतवणूक करून ठेवायची असेल हा तर आणि- हा एक बेस्ट ऑप्शन बरोबर. आहे. आणि कसं आहे रेडी फ्लॅट मध्ये तुम्हाला पूर्ण EMI लागतो हा. आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये कसं आहे जसं माझं काम झालंय ना तसं तुमचा EMI चालू होतो. हम्म. समजा माझं 35% काम चालू आलंय तर 30 लाखाच्या लोन मधले मला 35%च देणार. हा. तर त्यामुळे तुमचं कसं आहे जो EMI आहे तो नाही 20-25 हजार येणार, तो तुम्हाला स्टार्टिंगला 7 ते 8 हजार रुपये EMI येणार. तो एक बेनिफिट आहे की बाबा तुम्हाला एक EMI ची म्हणजे एक हा. आयडिया येते की बाबा Idea येते, बरोबर. EMI किती पासून चालू होईल, म्हणजे जास्त प्रेशर नाही येणार तुम्हाला असं. आणि अजून एक मोठा प्रश्न म्हणजे लास्ट बुकिंग सुरुवातीला आपण किती गुंतवणूक करू म्हणजे शकतो. आता आपण कसं अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर त्यामुळे आपण आधी काय करतो फक्त 51,000 रुपये टोकन अमाऊंट घेतो. हा. 51,000 तो फ्लॅट तुमचा बुक करतो तुमच्या नावाने रेराच्या अकाउंटवरून. हा. असं 51,000 रुपये दिले त्यानंतर तुम्ही बँकेची प्रोसेस करा. बरोबर. आपण असंही नाही बोलत की तुम्ही सगळंच डाऊन पेमेंट आम्हाला आधी द्या आधी. बुकिंग अमाऊंट बरोबर. 51,000 रुपये दिले, बँकेची प्रोसेस चालू करतो आपण. बँकेची प्रोसेस सुद्धा आपणच करून देतो. हा. म्हणजे ज्या बँकेतून बोलाल बाबा आम्हाला गव्हर्नमेंट बँकेतून पाहिजे SBI वगैरे या बँकेचं सुद्धा APF झालेलं आहे आपल्या बँकेला. हा. तर त्यामध्ये कसं आहे तुमचं लोन वगैरे आपण करून देणार. जसं लोनचं तुमचं अप्रुव्हल आलंय की बाबा तुम्हाला लोन बसतंय बाबा बँकेने मला श्युरिटी दिली, बाकीचे पैसे तुम्ही त्यानंतर द्या. हा. असं म्हणजे एक तुमच्याकडे श्युरिटी येते की तुम्हाला बँकचं लोन होतंय, लोन होतंय, त्यानंतर बरोबर. तुम्ही आमच्या इकडे पैसे डाऊन पेमेंट आणि स्वतः फेरे मारायची गरज नाही काय नाही तुमच्याकडनं ऑनलाईनच लोन सर्व प्रोसेस आहे करून. लोनचे सुद्धा. म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट्स पाठवले तरी आपण लोन वगैरे करून देतो बरोबर. कस्टमर्स असं आहे. आता आपण बघितलं होतं ज्या हॉलमध्ये सोफा ठेवलेलं होतं आता आपण खाली हॉल बघतोय. तुम्ही बघू शकता किती जागा आपल्याकडे येत आहे सर. तर आपण जरी सोफा ठेवलं तरी आपल्याला बऱ्यापैकी जागा वापरून मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किचन बघा. किचनमध्ये पण मस्त एकदम म्हणजे असं सुटसुटीत असं सगळं आणि इकडनं हवा येतात एकदम छान. आणि मेन म्हणजे काय दिवसभर आपल्याला लाईटीची गरज नाही, पूर्ण उजेडात जेणेकरून दिवसभर लाईट लावून आणि हवा पण आहे. त्याच्यामुळे किचनमध्ये फॅन हवा तसं काय नाही, आपण मस्त हवेशीर जागेत जाऊन बनवू शकतो. आणि प्लस पॉइंट काय आहे की हा जो आता आपण बघतोय प्रोजेक्ट विस्तारा गार्डन हा पूर्ण वास्तुशास्त्रानुसार बनवलेला हा, आहे. हा. तर आपलं कसं आहे मराठी लोकांमध्ये ते खूप हा, गरजेचं आहे. पूर्व दिशेला आपला हा किचन बरोबर. ओटा असतो पूर्वेला हवा. घराची एंट्री झाली हा. पूर्व पश्चिम पाहिजे तर त्या हिशोबानेच बनवलेलं आहे. तो एक प्लस पॉइंट भेटतो की बाबा मनासारखा फ्लॅट भेटतोय. म्हणजे जरी आपलं म्हणजे महिला वर्ग आला हो, तर बरोबर. थोडा क्वेश्चन असतो की बाबा आणि जेवणासाठी जागा पण बघ किती आहे. जागा पण आहे पकड म्हणजे आपण 2 माणसं आरामशीर सर जेवण बनवू शकतो. इकडे बाल्कनी दिलेली असतात, इकडे संडास बाथरूम, इकडे हॉल आपलं बेडरूम असा बघू शकताय. बेडरूमला पण आपल्या बाल्कनी दिलेली असा आणि मस्त हवेशीर मेन म्हणजे हवेशीर ठिकाण हवेशीर जागा. आणि इकडे आपल्या काय म्हणतात इंग्लिश टॉयलेट असा बाथरूम अटॅच
म्हणजे ते कसं आता कोरोनामध्ये खूप साऱ्या म्हाताऱ्या माणसांना वगैरे प्रॉब्लेम झाला त्यामुळे कसं आहे आता गव्हर्नमेंटने जे लिगली प्रोजेक्ट जाणार त्यांना कंपल्सरीच केलेलं आहे की एक वेस्टर्न टॉयलेट इंग्लिश टॉयलेट असलंच पाहिजे असं त्यामुळे म्हणजे एक मास्टर बेडरूम मध्ये वेस्टर्न टॉयलेट येतं असं तो एक प्लस पॉईंट भेटतो की एक इंडियन आहेच प्लस एक मास्टर बेडरूम सुद्धा आपण तिथे देतो असं आणि प्रोजेक्ट कसं आहे रेरामध्ये असल्यामुळे लिफ्टला आपण सोलारचा बॅकअप दिलेलाच आहे जनरेटर बॅकअप आहेच पण जनरेटर बॅकअप मध्ये कसं आहे तुमचा मेंटेनन्स जास्त आहे ना त्यामुळे आपण काय केलं सोलार लावून देतो वरती सोलारमुळे कसं आहे ते डायरेक्ट ऊन पाणी त्याचा काही टॉप फ्लोअरला सुद्धा प्रॉब्लेम नाही एक तर तुमचा मेंटेनन्स कमी होतोय तुम्हाला लिफ्टची सुविधा प्रॉपर भेटते म्हणजे जरी 7व्या फ्लोअरला गेलात तरी असं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या 30 लाखापासून रूम भेटतात मुंबई सारख्या ठिकाणी आपण 30 लाखापर्यंत 30 लाखापासून रूम घेऊ शकतो आणि मस्त हवेशीर जागेत आपण तर आता 1 BHK बघितलं पण अजून समजा एखाद्या 2 BHK घेऊन चाललं समजा 2 फॅमिली असली तर पण विचारून घेऊया तर ते पण आहे का त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन दिलाय 2 BHK तर आहेच प्लस आपण जोडी फ्लॅट बनवून देतोय जरी तुमचे कितीही पाहुणे रावणे आले तरी तुम्ही आतमध्ये हॉल दाखवतो मी जोडी फ्लॅटचा तुम्ही हॉल बघा तर हॉलच्या साईज वरूनच तुम्हाला समजेल की 2 BHK पेक्षा किती मोठा आहे असं आहे 2 किचन येतात हा 2 किचन येणार जोडी फ्लॅट आपण स्वतः बनवून देऊ कस्टमरला रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करणार आपण जोडी फ्लॅटची असं ते पण एक चांगलं म्हणजे कसं समजा आता 2 भाऊ आहेत तर ते काय एकत्रच राहायचं आणि पण त्यांना किचन सेपरेट हवे असते तर ती एक सोय असं काय हे बघा पहिले किचन सुविधेसाठी त्यांना एक मोठं हॉल मिळता आणि तिकडे एक किचन बेडरूम असा इकडे एक किचन बेडरूम असा आता आपण चालू साईडवर इलेली असतो तुम्ही बघू शकता काम सगळे बरं चालू असतं आणि आपल्या समोर पण बिल्डिंगच दिसतात तर तिकडचे रूम पण चालू हा ते सुद्धा आपलेच आहेत बिल्डिंग तुम्ही मागे बघाल तर जवळजवळ 250-300 घर आपण मागे राहतात विस्तारा जो फेज 1 आहे आता तर आपण विस्तारा फेज 2 ज्याचं नाव आहे विस्तारा गार्डन त्यासाठी आलोय हे त्याचं काम चालू आहे समोर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये आपण स्विमिंग पूल गार्डन चिल्ड्रन्स प्ले एरिया मात्र माणसांना बसायला जागा वगैरे सिनियर सिटीजन झोन तोही देतोय म्हणजे विस्तारा फेज 2 मध्ये विस्तारा गार्डन मध्ये आणि हा जो समोर बघताय तुम्ही जे बिल्डिंग मला प्लास्टरचं वगैरे काम बाकी आहे तो फेज 1 आहे असं फेज 1 फेज 2 जवळजवळ तुम्ही बघाल हे 3-3.5 हजार घरांचा प्रकल्प आहे हो तर एका साईडने तुम्ही बघाल तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुद्धा आहे तो सुद्धा आपण दाखवूया बॅलकनी मधून आता समोर हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे जसं मी बोललो ना आपल्या पुणे सांगली साताराचा जरी माणूस आला तर त्याला हा डायरेक्ट गावाकडे जायला सोयीस्कर आहे समोर इंडिया बुल्सची टाउनशिप चालू आहे थोडं मागे गेला प्रोजेक्टच्या हिरानंदानी गोदरेज LNT वाधवा असे मोठे मोठे बिल्डर या साईडला आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या जवळ त्यांची प्राइसिंग तुम्ही बघायला तर 70-80 लाखात घर आहे तर आपण 30 लाखात घर घेतो त्याच प्राइस मध्ये कमी रेंज मध्ये आपण घर देतो असं आहे समोर आपल्याला गावी जाताना एक सोमटणे स्टेशन लागतं हो सोमटणे स्टेशन इंडिया बुल्सच्या मागे लागतं म्हणजे कधी आपण गावी ट्रेनने वगैरे गेलो की आपल्याला सोमटणेला बघा मागे ज्या बिल्डिंग दिसतात मोठे मोठे टॉवर ते इंडिया बुल्सचे टॉवर आहे त्यामुळे कसं होतं की इथे आपल्याला लोकलची कनेक्टिव्हिटी भेटते नवीनवाली म्हणजे पनवेल स्टेशन पासून तुम्हाला 10-15 मिनिटं लागतात शेअरिंग ऑटोने पण आता जे नवीन लोकलचे ट्रॅक येत आहेत पनवेल टू कर्जत त्यामध्ये चिखले स्टेशन आपल्या प्रोजेक्ट पासून 5 ते 6 मिनिटावर आहे आपल्याला म्हणजे हा जो हायवे आहे एक्सप्रेसवे त्याला सर्व्हिस रोड बनते सर्व्हिस रोड आपल्याला स्टेशनला घेऊन जातो असे जोपर्यंत तुम्ही राहायला येत आहे पनवेलला नाही उतरायचं पनवेलच्या पुढचं स्टेशन सोमटणे किंवा चिखलेला उतरा तिथून काय 5-6 मिनिटात आपला प्रोजेक्ट आहे हा आता एअरपोर्ट तुम्ही बघाल तर हा 3ऱ्या महामुंबईमध्ये प्रोजेक्ट आहे तर इकडे कुठेही फ्लाईंग झोन नाही आहे म्हणजे उद्या हानी नाही आहे आपल्या प्रोजेक्ट आणि एअरपोर्टला जाण्यासाठी कसं आहे ह्याच रोडपासून आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे तर आपल्या प्रोजेक्टपासून तुम्ही एअरपोर्टला एक 10 ते 12 मिनिटात पोहोचता असं आहे म्हणजे तेही पण एक सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे जरी आपला म्हणजे येणं जाणं नाही होत पण आता कसं आहे हे जे आणि बरोबर आणि आता हे जे प्राइस वाढत आहेत ते एअरपोर्टमुळेच वाढत आहेत पनवेलचे असं आहे म्हणजे हा एक चांगला टाइम आहे की बाबा 30 लाखात आपल्याला घरं भेटत आहेत
एकदा का एअरपोर्ट पूर्ण चालू झालं हे 30 लाखाच्या 30 लाखामध्ये नाही नाही भेटणार भेटणार, बरोबर. असं आहे. त्यामुळे हा एक्सप्रेसवेचा सुद्धा एक व्ह्यू भेटून जाईल आपल्याला प्रोजेक्टमध्ये चॉईस फ्लॅटनुसार. हा, हा. असं आहे. तर ते कसं आहे ते चॉईसवर डिपेंड आहे. जसं तुम्ही याल तर तुमचं तर आपण करून देतोय. जसं कोण कस्टमर आला बाबा आपल्याला गार्डन दिसलं पाहिजे Garden दिसलं, आतमधलं बरोबर. ते गार्डनचा व्ह्यू सुद्धा आहे प्रोजेक्टमध्ये. तर मंडळी, आपल्या नवी मुंबई पनवेलमध्ये अशाच सर्व सुखसुविधांसोबत तुम्ही जर स्वतःचा हक्काचं घर घेऊचा विचार करत असाल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स पुढे दिलेले असतात, तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा.